नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातील विनोदाची परंपरा सशक्त करणाऱ्या तरुण उमद्या विनोदवीरांमधील सगळ्यात अव्वल विनोदवीरांची जोडी कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचे जहागीरदार पर्व दुसरे, महाअंतिम सोहळा. मंडळी, दुसऱ्या पर्वाच्या कॉमेडीच्या जहागीरदारांना मिळणार आहे ही सुरेख ट्रॉफी. चला तर मग सुरू करूया आजचा महाअंतिम सोहळा. मंडळी, महाअंतिम सोहळ्याच्या निमित्तानं इथं अपूर्व असा हास्ययोग जुळून येणार आहे. कारण आता तुमच्या समोर येत आहे हास्य जत्रेची शान असलेलं इनामदारांचं त्रिकूट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुकच्या तीनही इनामदारांचं, अर्थात कॉमेडी क्वीन विशाखा, विनोदाचा बादशाह अंशुमन आणि विनोदाचा हुकमी एक्का अरुण कदम यांचं. आणि सोबतीला आहे कुठलीही रमी यशस्वी होण्यासाठी लागणारा जोकर, अर्थात निखिल बने. ओके, गुड. बने, सगळी तयारी झाली? माझी सगळी तयारी झाली, तुम्ही तुमचं बघा. बने, स्किट सुरू झालं सुरू होऊ नकोस हा, अजून वेळ आहे. ओके. हॅलो डांगे, अरे डॉल्सी कुठे आहे यार? डॉल्सी शूटिंग थांबलं तिच्यामुळे. अरे इथलं शूटिंग संपवून दुसरीकडे जायचं, सण गेला तर वाटलं का माहितीये का? हॅलो, अरे डॉल्सी कुठे आहे यार? कमॉन, डॉल्सी कुठे आहे? चलो चलो बाजू बाजू प्लीज, बाजू 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 जो नो नो पिक्चर प्लीज, बाजू बाजू. मी डॉल्सीला बोलवलेलं यार, हा कॅल्सी कुठून आला मध्ये? डॉल्सी कुठून? डॉल्सी हेलो 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 प्लीज 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 नो नो सेफली नो नो सेफली प्लीज नो. हेलो 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 एक्सक्यूज मी, हेलो हेलो प्लीज 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 नंतर बघूया. प्लीज शूटिंग होऊ दे, प्लीज शूटिंग कंप्लीट होऊ दे. प्लीज कॅमेरा बघा प्लीज. प्लीज एव्हरीबडी, नो सेफली. ओके दादा इट्स नॉट सेफली, इट्स सेल्फी. सेल्फी वेगळं असतं आणि सेफली वेगळं असतं. सेल्फी म्हणजे आपण आपला स्वतःचा फोटो काढतो ना, सेल्फी. आणि सेफली म्हणजे हा माणूस ज्याला कसलंच कधीच काहीच टेन्शन नसतं, ऑलवेज सेफली. हॅलो मॅम. हॅलो, वेलकम वेलकम. हॅलो सर, प्लीज वेलकम प्लीज. सर, माझे दादा. अच्छा दादा, नमस्कार. तुमचे भाऊ पण आलेत? क्या बात आहे. पण दोघांमध्ये खूप फरक आहे. बाबांचं काय इंटरकास्ट मॅरेज होतं का? एक मिनिट. दादा म्हणजे ओवाळ इथे मी लाडक्या भाऊराया, तो ते दादा नाही. सख्खे दादा नाही आहेत माझे. हे दादा म्हणजे हे माझे बॉय आहेत. दादा स्पॉट. ओके, बसा तुम्ही. सर, तुम्ही यांना ओळखलं नाही का? हा, स्पॉट आता कळलं ना मला. नाही, एक मिनिट, तुम्ही यांना नीट ओळखलेलं नाही का? अरे, हे भारतातील सगळ्यात सुपरस्टार बॉय आहेत, अरुण. Oh my God! अरे तुम्ही म्हणजे मोठमोठ्या स्टार कडे स्पॉट बॉयचं काम केलं, ते अरुण हे? म्हणजे टॉलिवूड, मॉलिवूड, कॉलिवूडचे मोठमोठे स्टार त्यांच्याकडे काम केलं स्पॉट बॉय हे? क्या बात आहे. बेटा, पहली फिल्म आपकी? डेब्यू फिल्म है माझी. फर्स्ट फिल्म? यस यस. बेबी, मैं आपको बोला था कि पूछना ना, मतलब डायरेक्टर को क्या आता है, पहले किया कि दादा काय बोलतात? पहिली फिल्म. मॅडम शूटिंग सुरू करूया, पण एक 2 मिनिटं. मला अजून एक तुमची डेट हवी आहे, एक जरा थोडं शूटिंग बाकी. टेल मी कुठली? एक 26 तारीख मिळेल? 26 या महिन्याची? 26 मार्च. मी आहे, फ्री आहे. एक दादा, तुम्ही 26 तारखेला आहात? 26? नो नाहीये मी नाहीये. नाही, पण शूटिंग तुमच्या सोबत करायचं दादा. नाही, सॉरी, सगळ्या तारखा दादांना विचारल्या जातात, मग मी सांगते. नाही, मी काय म्हणतो मॅम, काहीतरी ऍडजस्ट करणं, सगळं शूटिंग थांबतंय. एक मिनिट दादा, आपण काही ऍडजस्ट करू शकतो? नो, नाही करू शकत. मी अमित बरोबर आहे. अमित फाळके ना, आम्ही ओळखतो ना अमित फाळकेला. मी सांगतो त्याला, माझा मित्र आहे चांगला तो. अमित, मला ऑन सेट तिकडे राहायला लागतं. म्हणजे स्क्रिप्ट मध्ये काही चेंज वर झाले ना तर माझ्याशिवाय काही हालतच नाही. म्हणजे मला कळलं. पिकू फिल्म बघितली बाला? दादा, पिकू फिल्म कोणी नाही बघितली दादा. बाला, मी नसतो ना तर पिकू फिकू भरली असते. क्या बात आहे दादा. म्हणजे मला कळलं नाही. अरे सगळं ते बंगाली, ती भाषा मीनी शिकवली रे बाला. तुम्हाला बंगाली येते? अरे सगळी ती भाषा. क्या बात आहे दादा, क्या बात आहे. म्हणजे मला कमाल वाटते बंगाली तुम्हाला इथे. अरे म्हणजे मी असल्याशिवाय काही बोलू शकत नाही. एक डायलॉग जाम आरखलले मला सोपं आवरे बोलते. चासला चाय खाबोय.
अच्छा व्हेरिएशन खाबो खॉब्या क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे म्हणजे हा बंगाली बाबा आहे आपला बाबाने बंगाली मस्त येते क्या बात आहे क्या बात आहे पण चहा असला हे बंगालीमध्ये आता मला कळलं नाही ऍक्च्युली चहा असला ही त्यांची सवय हा. आहे चहा असला एडिट केलं गेलं चाय खोवे सिगरेट खोवे असंच घेतलं गेलं क्या बात आहे. ऍक्टर इज ब्रिलियंट त्याला जे हवं तेच तो उचलतो सेम अमितजींनी पण तेच केलं आम्ही जे असंच पाहिजे या ना 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 मी काय म्हणतो ना आपण ना आता सोलो शूट करूया या okay? या जरूर मी तुम्हाला डायलॉग देतो जरूर हा डायलॉग तुम्ही वाचा हा. हा हा वाचला की तुम्हाला लक्षात येईल ओके ठीक आहे येस एवढं जरा वाचून ओके काढा हा का इथे आहे काय मी घरी आले होते कारण हा घरी आला होता Yes. मग पोलिसांनी तिथे गोळीबार चालू केलं म्हणून मग तो मेला करेक्ट फक्त याच्यामध्ये थोडी इंटेन्सिटी टाका थोडे इमोशन्स आणि असं पॅथॉज मध्ये सीन झाला पाहिजे काय पॅथॉज मध्ये ओके आय एम रेडी येस बने बने काय काय करतो मोबाईल मध्ये काय करतोय अरे रेडी आहे कधीपासून तुमची चर्चा होईपर्यंत मी माझी एक शॉर्ट फिल्म पण शूट केली इथे शॉर्ट फिल्म शूट केलीस तू केली पण काय तुम्ही करा पटापट ओके मॅडम तुम्ही दादा इकडे थोडं ओके रन कॅमेरा रोलिंग रेडी मी घरी आले होते कारण हा घरी आला होता अचानक अचानक पोलिसांनी गोळीबार सुरू केला म्हणून तो मेला क्या बात है फैंटास्टिक शॉट सुपर शॉट क्या बात है यार क्या बात है थँक्यू एक मिनिट यस यस दादा कसं वाटलं फार मजा नाही आली म्हणजे अजून एक मस्त झालं असतं हो नाही मॅडम मी सांगतो ना एक मिनिट प्लीज नाही आवडला का नाही नाही ओके एक अजून हो झालं तर मजा येईल मी करते आपण एक अजून एक ऐका ना मॅडम खरंच प्लीज अहो मस्त हंबल रिक्वेस्ट ऐका ना सन जाईल ऐका ना सर प्लीज सर प्लीज ओके नो 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 प्रॉब्लेम आपण तुमच्यासाठी दादांसाठी एक वन मोर करूया थँक्यू सो मच सो लव्हिंग डिरेक्टर Yeah, यू thank थँक्यू you. सो मच या विल टेक वन रेडी बने 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 काय मोबाईल मध्ये काय करतोयस तू सॉरी सर ते शॉर्ट फिल्म एडिट करतो तो मोबाईल मध्ये तू मोबाईल मध्ये एडिट करतोयस हो सर दुनिया कुठच्या कुठे पोहोचली तुम्ही कुठे आहात अजून कॅमेरात अडकलात काय होणार तुमचं सर सर रेडी Hi, yes, yes, yes. दादा मला जरा सांगाल काय हा चुकलंय बेबी ऍक्च्युली हा आहे ना हा त्याच्यावर जोर पाहिजे हा अजून घरी कसा आला नाही महत्वाचं कोण आहे हा. हा त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला हो आणि त्याचाच खून झाला Yes. सो हा इज व्हेरी इम्पॉर्टंट Very important. ओके ओके Yes, yeah, फाईन फाईन yeah. Baby, all the best. रेडी टेक ओके रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन मी घरी आले होते कारण हा घरी आला होता Yes. अचानक पोलिसांनी गोळीबार सुरू केला आणि हा मेला क्या बात है मॅम थोडस योडलिंग झालं योडलिंग म्हणजे दादा ऐका ना कसं झालं फॅन्टास्टिक मी एक सांगू मिनिट थांबा. दादा कसं झालं दादा कारण काहीतरी होतंय तर जाऊ दे घरी एक मिनिट जरा दादा कसं झालं म्हणजे मॅडम अजून इमोशन त्यात पाहिजे तो आय ट्राय मॅडम मी डिरेक्ट नीट करा नाही तर वाया जाईल नाही सगळं. नाही दादा आय प्रॉमिस यू मी उत्तम करेन मी अजून सर अजून एक अहो सण जाईल सगळं चाललंय व्यवस्थित सर ही इज व्हेरी एक्सपिरियन्स नाही पण डिरेक्टर म्हणून मला माहिती आहे ना चांगला झाला सीन डिरेक्टरला कोण विचारतं आय मीन डिरेक्टरकडे पण चुका होऊ शकतात ना बघा ना तो खूप एक्सपिरियन्स आहे या माणसाला मागे काय फिल्मच्या वेळेस काय झालं माहितीये का डिरेक्टरने शॉट ओके केला होता पण दादांच्या सांगण्यानुसार हिरोईनचा परत एक रिटेक घेतला गेला यु नो आणि मग एडिटिंग टेबलवर जेव्हा फिल्म आली ना तेव्हा एडिटरनी डिरेक्टरनी शॉट केलेला तो नाही घेतला दादांनी रिटेक घेतलेला तो शॉट लावला कळलं का दादांकडनं कधीच चूक होत नाही नेवर नेवर नाही म्हणताय तर ने ना वर आता नेवर नेवर चुका होऊ शकत नाही नेवर चुका होऊ शकत नाही या 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 दादा आपण एक अजून करूया हा करूया दादा करूया ना हा नो प्रॉब्लेम प्लीज ओके ऍक्च्युली बेबी असं मला वाटतं ते कानातले जे डूल आहेत ना ते प्रॉब्लेम करतात मजा येत नाहीये बेबी इमोशन कशात आहे डोळ्यात ते लक्ष डुलाकडे जात या डोळ्यात जायला पाहिजे ना Right. दॅट इज इम्पॉर्टंट गुड सजेशन मी हे डूल कंटिन्युटी मॅडम कंटिन्युटी सीनची पुढच्या सीन मध्ये प्रॉब्लेम होईल ना एक मिनिट पॅनिक होऊ नका दादा काही मार्ग करता येईल का हा म्हणजे डूल बदलण्याचा एक सीन त्याच्यात टाकून आपण करू काय शकतो संबंध टूल बदलायचं टाकायचा ड्रेस दादा Please, प्लीज चेंज द डूल या Change the tool, please. हे बघा कसे वाटतायत थँक्यू सो मच हे बघा दे जा हा
हे बघा दादा हा. एक मिनिटं. आता इज इज नाईस. नाही चांगले नाही दिसत बट नो प्रॉब्लेम. म्हणजे कधी कधी चांगल्या गोष्टी म्हणजे अशा चांगल्या नाही दिसल्या पाहिजे. ऍक्टिंग महत्वाची म्हणजे चांगल्या गोष्टी चांगल्या नाही नाही दिसल्या वेल पाहिजे. ऍक्टिंग. ऍक्टिंग Okay. ऍक्टिंग चांगली दिसली पाहिजे. Okay. दॅट इज करेक्ट. या आता अटायर ओके या ऑल द बेस्ट. अटायर ऑल द प्लीज. या अटायर All the best. चालला टायर मध्ये येऊन मारला पाहिजे. Hey. नाही नाही काय काय करूया आपण, You करूया. said something. No, 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 तुम्ही नीट fantastic. बोलताय No, ना. no, no, no. Okay. काय करतोस? सर ते माझ्या शॉर्ट फिल्मला वोटिंग करतोय. कोण करताय? स्वतः वोटिंग करतोयस? अहो सर आजकाल असं चालतं. अरे अक्षय का कसं बरं ना. इथे लक्ष द्या, कळलं ना? Are you okay? Please तुम्ही shout करू नका. Ready. I'm not shouting. अरे Ready. बेटा अबे रिटेक तू रिटेक कर. अरे रिटेक हो रहा है क्योंकि तुम्हारे वजह से रिटेक हो रहा है. अरे रिटेक होतंय कारण तुमच्या स्क्रिप्ट मध्ये लोचा काय पाला. लोचा स्क्रिप्ट मध्ये? तुला कळत कसं नाही. जे पहिलं वाक्य ते शेवटी घ्यायचं ना शेवटी वाक्य ते पहिलं घ्यायचं. याने काय होणार? ग्राफ येईल बाला ग्राफ. ग्राफ सीन उठेल न बाला. कन्स्ट्रक्शन बदललं ना वाक्याचं तर त्याची गेयता येते. काय ते? गेयता. मॅडम तुम्ही ह्याला तुमच्यावर का घेता? Oh my God. दादा तुम्ही हे जे गेयताचं महत्व सांगितलंय ना आज अरे, ते इतकं कमाल आहे दादा. यू शो ग्रेट दादा. बेटा फिल्म है फिल्म. पिक्चर इज स्टाईल ऑफ टेलरिंग स्टोरी. टेलरिंग स्टोरी. यस. काय होत होतं? What a line. दादा तुम्ही खरंच ग्रेट आहात. काय लाईन आहे ही? टेलरिंग स्टोरी ही लाईन. येस येस. सी टेलरिंग म्हणजे कटिंग शर्टिंग सगळं होतं ना एडिटिंग इन ऑल ते सगळं त्यांनी एकाच बसवलंय टेलरिंग. मला असं वाटतं की थोकरट वाक्यासाठी खूप वेळ घालते तुम्ही. एक मिनिट. एक्सक्यूज मी. फुकरट वाक्य मी करत नाही. माइंड युअर लँग्वेज प्लीज. बिहेव युअर सेल्फ. ऐका ना तुम्ही काय चाललंय यार? थोकरट सीन आहे ऐका ना पटकन होऊन फुकरट जाईल. सीन मी करत नाही. एक मिनिट. तुम्हाला घ्यायचं ना सीन ओके हो ते तुमच्या मनासारखं घ्या घ्या. आय एम रेडी. व्हॉट टू डू? बने काय करतोय? सर माझी शॉर्ट फिल्म शॉर्टलिस्ट झाली फेस्टिवलला. यस. अरे ह्याच्या फालतुगिरी चालू आहे वेगळंच काहीतरी ह्याचं. इथे लक्ष दे ना. रेडी. अरे मोड 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 मोड. प्लीज प्लीज तुम्ही शाउट करू नका प्लीज. आय एम नॉट शॉटिंग. आय एम शॉटिंग. बिहेव लाईक अ डिरेक्टर. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. मी घरी आलो होतो. आलो होतो काय मॅडम? तुम्ही स्त्री आहात सतत होतो होती मधला फरक कळते तुम्ही तुम्हाला? शाउट करू नका हो. तुमच्या शाउटिंग मुळे ना आय कॅनॉट कॉन्सन्ट्रेट. I'm not shouting. नॉट एबल टू. माझी शॉर्ट फिल्म जिंकली सर. माझी शॉर्ट फिल्म जिंकली. Yes! अरे साल्या तुझ्या फालतुगिरीमध्ये हा स्वतः शॉर्ट फिल्म बनवून स्वतःला वोटिंग करून स्वतःची शॉर्ट फिल्म जिंकली आणि आपण आता एक वाक्य बोलू शकत नाहीये. तुम्ही लक्षात घ्या हे. डोंट जस्ट शाउट. शाउट म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेट. हे सारखे मध्ये मध्ये प्रॉब्लेम करतायत. अरे मी करतो म्हणजे तुला जमत नाही म्हणून करतो ना मी. अच्छा तुम्हाला जमतंय? हा मग. तुम्हाला सगळं जमतंय? मग. हा सीन करून दाखवा. करून दाखवा सीन. फालतुगिरी करतो. डोंट डिस्टर्ब प्लीज. हा करून दाखवा. बने खालून लो अँगलनी कॅमेरा लाव. अच्छा लोन घ्याल नाही दाखवणार काय? Excuse काय me. बोलणार काय Don't disturb. काय बोलतोस? डोंट डिस्टर्ब. स्वतः इथून डोंट डिस्टर्ब. हा प्लीज बने बने रशियन फ्रेम लगा. रशियन फ्रेम लगा. हाँ लाइट रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन तुझा बाबा म्हणणार आहे काय रे? ऍक्शन कोण बोलणार? एक्सक्यूज मी. आमचं अंडरस्टँडिंग आहे. आउट. हा मी घरी आले होते कारण हा घरी आला होता. येस. अचानक पोलिसांनी गोळीबार केला आणि मग हा मेला. हा येस. हा मेला. हा हा मेला. अरे डुकराव मागाशी तेच करत होती ना ती. आता हे पण केलेलं तिने. आता हे पण केलं तरी सीन चांगला झाला. मी करतोय मग फालतू होता. चांगला होता. फालतू की झालं सगळी. प्लीज तुम्ही ओरडू नका प्लीज. प्लीज बिहेव युअरसेल्फ. दादाच्या अंगावर ओरडलेलं मला अजिबात चालत नाही. मी नाही करत आहे फिल्म. नका करू. आय एम नका करू लिव्हिंग scene. दादा लेट्स गो. जा घेऊन जा त्याला. Back up. क्या बात आहे. सरपंच तुम्ही काय दाद द्याल? अंशुमन आणि विशाखात तुम्ही दोघं तर आहातच क्लास. अरुण तू ज्या पद्धतीने तुझी स्टाईलनी काम केलं ना ह्यावेळेला आई शपथ म्हणजे असा जर दादा असेल स्पॉट बॉय तर
त्या डायरेक्टरची खरंच वाट लागेल. बट इट वॉज ब्रिलियंट. कीप इट अप. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. मंडळी, या पर्वात शीतल कुलकर्णी रेडकर या अत्यंत गुणी अभिनेत्रीची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख झाली. तिचा जोडीदार पृथ्वी प्रताप हा अभिनेता सुद्धा किती अवलिया आहे हे सगळ्यांना समजलं. या पर्वात सर्वाधिक फेटे मिळवण्याचा मान त्यांना मिळाला. बघूया आजच्या या अंतिम सादरीकरणात ते काय बहार उडवून देत आहेत ते. फायनलच्या राऊंड पर्यंत आलोय पण अजून कळत नाही माझं बेरिंग चुकतंय का या माणसाचं म्युझिक. अजून कळत नाही. अरे देव. हॅलो. हा कोण. हा विन्या. विनायक कदम ओळखलं मी. हा बोलणार आहे विन्या. हा पोचलो. हो हो. इथे या नॉटी 60 to 90 वृद्धाश्रमात आणि फायनलला एकत्र पोचलोय. हा काय म्हणतोयस. हा मग माझं स्वागत केलं ना माझं. म्हणजे काय स्वागत करणार नाही तर काय. का म्हणजे काय का एकेकाळी हास्य जत्रा गाजवलंय मी. नाही त्याच्यामुळेच. हॅलो हॅलो हॅलो. हल्ली खोटं लगेच पकडतात लोक बाबा. मरू दे आपल्याला काय करायचंय. दमायला झालंय. थोडासा आडवा पडतो पांडुरंगा. देवा. आई 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 आई. अरे 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 छान छान वॉक झाला आज. काय ग फार तुम्ही गुडघ्याने वेळे झालेले जवळ एवढा राज्यात असताय तो. अरे देवा थकले ग. नारायण विठ्ठला पांडुरंग परमेश्वरा. पडते जराशी. आई गाय ग. कोण आहे रे. मी चोर नाही आहे. मला काय मी नवीन आहे इथे बघा. मला संचालकांनी सांगितलं तुमची खोली ही आहे म्हणून मी आपला येऊन झोपलो होतो. जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा बाई. तुम्ही नवीन ऍडमिशन घेऊन आला. मी तेच सांगत होतो नवीन ऍडमिशन आहे. हे माझं नाव पुतिक कांबळे. बरोबर. तुम्ही कोण. मी आपली ही आणि ती. यातली नेमकी कोणती. आजकाल सगळं विसरायला पाठी आहे माझ्या गळ्यात. ही बाई शीतल रेडकर आहे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कळलं मला आता ना तेवढ्यामुळे लक्षातच राहत नाही हो काय ते. बरं झालं वृद्धाश्रमवाल्यांनी आपल्या नावाच्या पाठी आपल्या गळ्यात टाकून दिल्या. आलंय माझ्या लक्षात. काय झालंय तुम्ही विसरताना सतत म्हणून तुमचा गोळ झालाय. तुम्ही चुकून माझ्या खोलीत आलाय हो ना. नाही त्याचं काय झालं. ते संचालक आहेत ना ते माझ्याकडे आले होते आणि मला ते काय म्हणाले की इथल्या सगळ्या रूम आता फुल झाल्या. मग तुम्ही काय करा ही एक डबल बेडची रूम आहे तर तिकडे थोडस ऍडजस्टमेंट काहीतरी करा. मी म्हंटल आता आपल्या लोकांच्या उपयोगी नाही पडणार तर कुणाच्या पडणार. बरोबर की नाही. आता काय एका बाई बरोबर खोली शेअर करू का या वयात. तसं नाही हो. म्हणजे कसं आहे हे बघा तुम्हाला ना काही पर्याय नाही आहे दुसरा. नाहीतर दुसऱ्या वृद्धाश्रमात जावं लागेल. नाही जाणार आहे दुसऱ्या वृद्धाश्रमात. तर 6 महिन्याच्या वेटिंग नंतर माझा नंबर लागलाय. मी नाही जाणार आहे दुसऱ्या वृद्धाश्रमात. इथे ऍडजस्ट करावंच लागेल. ते पण नाही करणार. तिकडे बोंबलत. मी नाही जाऊ शकत बोंबलत. मग करतो थोडस ऍडजस्ट. करा. मी काय म्हणते काय तुमचं नाव कांबळे. हा कांबळे मला एक सांगा काय तुम्हाला रात्री झोपेत घोरायची सवय नाहीये ना. असल्या का निर्णय सवय नाही येत मला. बरं झालं. त्याचं काय आहे मला खूप घोरायची सवय आहे. त्याचा काही संबंध. अहो काय आहे एकानेच घोरलं ना की कसं असं छान लईत घोरता येतं. आणि त्यात पण मी काळी 5 मध्ये घोरते. हो म्हणजे एकदम कसं ते असं छान लई तसं जमतं. तुम्ही आणि मी असं दोघंही जर घोरायला लागलो तर कसं ना म्हणजे तो लईच वेगळाच आवाज काहीतरी ऐकू येईल नाही का. म्हणजे
हार्मोनी जी असते ना घोरण्याची ती बिघडून जाईल हो. ओ स्त्रियांचा आमिर हाडकर घोरण्यात कसल्या हार्मोनी काढताय घोरण्यात कसल्या हार्मोनी काढताय तुम्ही हे बघा तुम्ही गोरलात तर मी झोपायचं कसं ते मला सांगा. अहो थांबा आहे माझ्याकडे त्याचा बंदोबस्त कुठे ठेवलं मी बघा सापडलं जळलं मेलं डोळ्यासमोर ठेवलंय तरी घ्या हा कापूस आणि ती काशाची वाटी कापसाच्या बोळ्याच्या कानात घाला आणि निवांत झोपा तिकडे. काशाची वाटी कशाला दिली असेल मला. अहो त्याचं काय झालंय तुम्ही आता इथेच राहणार असं ठरलंय तुमचं. मग मला एक सांगू तुम्हाला काशाची वाटी तळपायला घासता येते ना. मी इथे राहण्याचा आणि ही कशाची वाटी पायाला घासण्याचा काय संबंध आहे हो. त्याचं काय आहे रोज रात्री काही झोपायच्या आधी माझ्या तळव्यांना अशी काशाची वाटी छानपैकी घासून द्यायची तुम्ही. मी कशाची काय हनीमूनला आलोय का तुमच्या सोबत मी कशाला तुमच्या तळपायाला कशाची वाटी घासून देऊ. अहो तुमच्या आधी इथे 5 जण राहून गेले ते सगळे काशाची वाटी घासून द्यायचे माझ्या तळ पायांना. त्यांना सांगा कशाची 5 जण राहून घे. नाही हो नाही इथे आधी 5 जण राहायची मग ती माणसं कुठे आहेत. एलिमिनेट झाले. ए बाई चुकीचं बोलले का काय 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 कसं बस फायनल पर्यंत आलोय ग. आज नको एलिमिनेशन मला फक्त इतकं सांगते 5 माणसं कुठे गेली ग. ते सोडून गेले. जाणारच इतका त्रास असल्यावर कोण टिकणार आहे सगळे सोडून जातील मी पण जाईन का तिथं. माझ्या त्रासाला हे वृद्धाश्रम सोडून वगैरे कंटाळून वगैरे नाही गेले ते ना ते वारले. मला नाही राहायचं हिच्या बरोबर. कशाला घाबरताय सावंत. कोण सावंत. अरे देवा झालं मला लक्षातच राहत नाही ते सावंत म्हणजे ते मागच्या महिन्यात मी मारले. वारले मला नाही राहायचं तुमच्या सोबत. नाही या तुम्ही बसा इथे या शांत बसा. तुम्हालाही दम लागलाय मला एवढं बोलून दम लागलाय. थांबा जरा. बरं मला एक सांगा तुम्हाला गाणी कोणती येतात. आता मी गाणी कशाला गायची तुझ्या पायाला काशाची वाटी घासून देताना मी काय गाणी म्हणायची आहे. नाही आपल्या इथला रिवाज आहे. काय रिवाज आहे. एकमेकांना गाणी गाऊन आपण झोपवतो इथे. आता कुठे रिवाज असतो का. अहो आहे असा रिवाज आमच्या इथे. आणि बरं तुम्ही एकट्यानेच नाही मी तुम्हाला गाणी गाऊन झोपवणार आहे. कशाला काय करायचं आहे. ऐका तुम्हाला एक छान गाणं ऐकवते. नको बरं थँक्स म्हणते. मग हात असतात ना ते हात घ्या असे हे हात असे घेतला म्हटली 2 बोटं अशी करा असं हरणांसारखं तोंड करायचं. नाही हाताने आता ते असं करत राहा. मी गाणं म्हणते अपना टाइम आएगा अपना टाइम आएगा अपना टाइम आएगा अपना टाइम आएगा ये शब्दों की ज्वाला तेरी बेड़ियां पिघलाएगा अपना टाइम आएगा और ये मेरे जैसा शाना तुझे कभी ना मिल पाएगा अपना टाइम आएगा नंगा ही तो आया था क्या लेके जाएगा अपना टाइम आएगा अरे अपना टाइम आएगा अरे किती वाजले अपना टाइम आएगा अपना टाइम आएगा. ए बाबा अरे तू तरी थांब रे बाबा. ए पोरा थांब ना. ए म्हातारे तू विसरते का ग तू म्हातारी आहेस ते. का मॅनरिझम चुकतायत. वर्किंग चुकतंय वर्किंग. अहो हे गाणं कोणी झोपताना गायलं तर तो कायमचं नाही का झोपणार. रॅप गाऊन काय त्याला रॅपकन मारायचंय का आपल्याला. नाही ना मग काय हो तुम्ही सारख्या मरणाच्या गोष्टी करता. अहो जरा आयुष्य असं छानपणे जगा हो. बरं मला सांगा तुम्हाला कुठलं गाणं आवडतं. मला क्लासिकल गाणी फार. क्लासिकल अहो मी सहज गाऊ शकते. मी तुम्हाला क्लासिकल ऐकत या बस क्लासिकल बघा कशी छान मजा येते ती. याने किळस येईल मजा नाही येणार. नाही करू नका. ते काय आहे वयोमानामुळे ना गळ्यात जरा सुरांऐवजी कफच मेला जास्त झालाय. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरा बगळा जागाच ना हवे तिथे जागा घ्या आता.
बगळांची माळ फुले अजूनी अंबरा भेट आपुली स्मरशी भेट आपुली स्मरशी काय तू सुरेख गाता हो तुम्ही सुरेख गाता फक्त ते एक गोष्ट नाही कळली कुठली ते मध्ये अंबरात काहीतरी चढायला गेलो होता ते कुठे गेलात मला चढले नाही ते उतरले काय पूर्वी ती जागा ना माझी अशी चपखल यायची आता नाही हो आता ती जागा इथे आहे पण ती इथून इथे बाहेर पंडितजींची कलाकृती म्हणजे काय बोलायचं पण एक सांगू का तुम्हाला शीतलबाई मला आहे ना रात्री झोपताना गाणं वगैरे ऐकायची काही सवय नाहीये आणि मला काही गरजही नाहीये झोपेवरून मला आठवलं काय सांगा नाही तुम्ही रात्री 2 ते 5 काय करता काय 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 सांगायला काय तेवढं सांगा पटकन साधारण रात्री 2 ते 5 मी झोपतो बाकी काही नाही थोडस प्रॉब्लेम होईल मग जरासा प्रॉब्लेम होईल काय प्रॉब्लेम होणार आहे आता नाही ते काय ना ते काय तुमच्या सुनेच्या चुकल्या ऐकायला आलोय तिथे कुठे काय मी तुम्हाला सांगते मोठ्याने बोला काय ते 2 ते 5 माझी नाचाची प्रॅक्टिस असते कसली प्रॅक्टिस असते 2 ते 5 माझी नाच कळलंय मला नाचाची प्रॅक्टिस असते काय या वयात आता काय तुम्ही नाचता पण का या वयात काय सांगताय अहो मी या वयात सुद्धा आयटम सॉन्ग पासून कॅबरे पर्यंत नाचू शकते बाळा रे बाळा माझी म्हातारी काय अरे माझा नका नाचू ते गांधळा वाटतं त्रास नका नाचू काय रस्त्याचं खोदकाम सुरू आहे का काय चाललंय नका नाचू कशाला ते करायची संचालक चक्कर आली चक्कर म्हातारीला नाही मी पुढची स्टेप आठवते मला नाही बघायचंय बात करा काय झालं मला नाही बघायचंय तुमचा डान्स अहो कशाला वाईट आल्यापासून बघतोय मी तुमचा तमाशा शीतलबाई मी हात जोडतो तुमच्या समोर मला नाही बघायचंय तुमचा डान्स सुखाने जगू द्या हो मला माझ्या घरी आहे ना माझा मुलगा आणि माझी सून आहे ना माझा छळ करतात म्हणून मी शांतपणे जगण्यासाठी आलोय हो इथे लोकलच्या गर्दीपासून घरातल्या एकटेपणापर्यंत सगळ्यांनी छळलंय हो आता सुखाने जगू द्या मला नाही बघायचंय तुमचा डान्स माझं चुकलं मी इथे आलो मी एक काम करतो मी संचालकांना सांगतो मला दुसरी कोणी द्या मी दुसऱ्या नाही मला नाही यायचं कांबळे या हो घाबरू नका या अहो या मला नाही यायचं अहो या हो मी काय तुम्हाला मारायची नाही या इथे या वेलकम टू नॉटी 60 to 90 वृद्धानंद हो वृद्धाश्रम ना वृद्धानंद काय आहे आम्ही इथे एकमेकांना आनंद देतो आणि घेतो म्हणून हे वृद्धानंद मी तुम्हाला एक सांगते मी काय तुमचा छळ करायला म्हणून आलेली नाहीये म्हणजे मी इथे शेजारच्या खोलीतच इथे राहते बाजूला हो ते काय आहे ना म्हणजे आज मी जरा तुमची थोडीशी
रॅगिंग केली हो. माझी रॅगिंग. हो अहो काय आहे आयुष्यात जसं वय वाढत जातं ना तसे ना सरप्राईजेस कमी होत जातात हो. म्हणून मग मी आपलं ठरवलं की चला तुम्हाला एक सरप्राईज देऊया. आम्ही पण हेच करतो. इथे सगळे राहणारे एकमेकांना सतत असे छान छान छोटे छोटे सरप्राईजेस देत असतो. खूप छान वाटतं कळलं का. त्यामुळे तुम्ही काही घाबरून जाऊ नका. मला एकदम छान राहा. एन्जॉय युअर स्टे बरं का. हा येते. मला फक्त माफ करा मी चिडलो तुमच्यावर रागावलो. मला ओरडायचं नव्हतं पण दुःख असतात ना प्रत्येकाची. हो काही काळजी करू नका. इट्स ऑल राईट. हा फक्त आयुष्यात एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. कुठली हो. नंगा ही तो आया था क्या लेके जाएगा अपना नहीं पाएगा. अरे अपना नहीं पाएगा. क्या बात है, क्या बात है. तुम्ही सिक्सर हाणलात मित्रांनो. वा वा सुंदर. सरपंच या सुपर फास्ट जोडीला तुम्ही काय दाद द्याल. ओ माय गॉड स्टँडिंग ओवेशन. वा वा. आणि आय टेल यू शीतल मी यू आर सिंगिंग वॉज ए सरप्राईज पॅकेज यार. Yes. पण आतापर्यंत मला आठवत नाही तू कधी कुठच्या स्किटमध्ये गायलेलं. आणि आता तू जे गायलं आणि इतकं सुरात गायलीस म्हणजे तू आधी का नाही गायलीस इतका वेळ एक्झॅक्टली. असं मला प्रश्न पडला. का नाही गायलीस. आणि डान्स तर तुझा पाहिला होता म्हणजे त्या बार गर्ल पासून तू डान्स करत आलेली आहेस आणि तो आता सुद्धा त्या म्हातारीचा बेअरिंग ठेवून तो डान्स करणं ना दॅट वॉज ब्रिलियंट. Yes. आणि म्हणून मी स्टँडिंग ओवेशन दिलं तुम्हाला. यू गाईज आर टू गुड बोथ ऑफ यू. हॅट्स ऑफ. कीप इट अप. ऑल द बेस्ट. वा वा वा. शीतलचा नवरा इथे आलेला आहे. तो सुद्धा उत्तम अभिनेता आहे. उत्तम विनोदवीर आहे. इतकं कौतुक होत आहे बायकोचं. कसं वाटतंय. खूप बरं वाटतंय आणि ते मला पहिल्यापासून माहीत होतं म्हणून ती माझ्या घरी आज. फक्त एक गोष्ट मला सांगावीशी वाटते सगळ्यांसमोर की ती सिरियस काम खूपच चांगलं करते. हे मी बघितलेलं आहे. मी तिच्यावरती बऱ्याच वेळा काम करताना सिरियस कामच केलं आहे पण ती कॉमेडी पण एवढी सिरियसली करते मला आज कळालं. आणि दुसरी गोष्ट अशी की माझं म्हातारं पण खूप आनंदात जाणार हे मला आता कळालेलं आहे. त्याच्यामुळे लव यू शीतल. लव यू. ऍब्सोल्युटली. थँक्यू. आय एम शुअर सगळ्यांना असं वाटत असणार आहे की आम्हाला सुद्धा असंच म्हातारा व्हायला आवडेल. येस टू गुड. थँक्यू. पृथ्वीचे आई आणि भाऊ इथे आलेले आहेत. मला आईला विचारायला आवडेल त्याच्या की खूप अतरंग येतो फार मस्ती करतो. घरी पण असाच असतो का. थोडाफार. मला वाटतं भाऊ करेक्ट सूड उगवू शकेल. तू सूड. Go on. All I can say is Prithvik is a rough diamond and your team Sony Marathi, Hasyajatra, Prasad, Mote sir, they all are polishing him like anything and thanks for your efforts. He's polishing and he's raising day by day. Thank you. Oh my. मी कधीच ॲक्टर व्हायला नव्हतो आलो. दादा फार आधी कॉलेजमधून काम करायचा. सिद्धार्थ कॉलेजमधून काम करायचा. प्रसाद दादासोबत तो आम्ही पाचपुतेचे प्रयोग करायचा व्यावसायिक नाटकाचे. आणि त्याच्यावरती कम्प्लीट कुटुंबाची जबाबदारी आल्यामुळे त्याने हे ठरवलं की तो जॉब करेल आणि मला ॲक्टिंग करायला आवडेल तर तो मला पुढे पुश करेल. आणि नाव ही इज द ओनली वन तो मला पुश करतो. जर मी फायनान्शियली जरी वीक पडलो तरी तो पैसे देतो आणि घरचं भाडं आणि सगळं तो करतो आणि तो बोलतो की तू कर तुझे पैसे तुला ठेव. क्या बात है, क्या बात है. सो आमच्या हास्य जत्रेत आम्हाला एवढा तगडा विनोदवीर मिळाला यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू. तुझ्यामुळे आज तो इथे आहे. क्या बात है. तुम्हाला निकालासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. या पर्वात अखेरच्या टप्प्यात आलेली आणि काही धमाल परफॉर्मन्सेस मधून आपली आवडती झालेली जोडी म्हणजे अक्षय आणि रेणुका. बघूया आज ते दोघे इथे काय करिश्मा दाखवतात ते. नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान हाय. हा अक्षय जोशी का. हो. रेणुका. नाही काही कल्पना नाही. आय मीन
माझं नाव रेणुका. अच्छा, ते 3 अक्षर मिळून एक नाव आहे का? Yes. अच्छा, सॉरी. मी फोन केला होता तुम्हाला. अरे हो, या ना, या. थँक्यू सो मच. बसा ना, बसा. नाईस हाऊस. हो, थँक्यू. तर मी रेणुका बोधनकर. अहो, मुद्द्याचं बोला. हे काय सांगताय? तिने सांगितलं एकदा सगळ्यांना. या, दॅट्स राईट. तर डायझोन प्राईम नावाचं एक वेब चॅनल आहे सर. अच्छा. तर त्याच्या रिसर्च टीम कडून मी आले सर. अच्छा. आपल्याला ना एक वेब सिरीज करायची आहे. तुमचे बाबा म्हणजे दिनकर जोशी यांनी एक छान गोष्टीचं पुस्तक लिहिलं असं मी ऐकलंय सर. नाही, त्यांचं आत्मचरित्र आहे ते. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी त्याच्यात आहेत. वॉट एव्हर, म्हणजे जे काय असेल ते. तर त्याच्यावर आम्हाला वेब सिरीज करायची आहे. बर. हा, तुम्हाला तर माहितीये सर, हल्ली टीव्ही विवी कोणी बघत नाही. हे फिनालेला तुला चॅनल समोरच बोलायचंय? म्हणजे म्हणणं काय, आपले सगळे एपिसोड लोक सोनी लिव्ह वरती बघतात? नाही, सोनी वगैरे सर बघतातच, नो डाऊट. पण मला काय म्हणायचं होतं सर, फ्युचर मार्केट हे वेब सिरीज आहे. यु नो, वेब सिरीज. फ्युचर मार्केटमध्ये वेब सिरीज सुद्धा आहे, असं आहे ते. हा, नाही हरकत नाही. तर आम्हाला वेब सिरीज करायची आहे. बर. सर, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुमच्या वडिलांचं जे आत्मचरित्र आहे ना, त्याचं प्लीज राईट्स आम्हाला द्या. बर. हा, तर हा तुमचा ऍडव्हान्सचा चेक. ओके. 5 लाख. ओके. अण्णा, नाही काय झालं? तुम्ही मला काय म्हणायचं की तुम्ही आयुष्यभर फक्त समाजसेवा केली, माझ्यासाठी काही पुंजी गोळा नाही करू शकलात? अण्णा, अण्णा, आज तुम्ही जिवंत असायला हवं होतं. तुमचा अभिनय करून झालाय का? हा, झालाय. ओके, मग आपण पुढच्या कामाविषयी बोलूया. बोला. सॉरी. ओके सर, माझी स्क्रिप्ट रेडीच आहे. तुम्ही बघू शकता सर. अच्छा. तर या वेब सिरीजचं नाव तेरे माँ का दिनू काका. सॉलिड. अहो, दिनू काकांच्या गुजगोष्टी नावाचं आत्मचरित्र आहे हो. त्याच्यात तेरे माँ का दिनू काका कसं वाटतं ऐकायला? ऍक्च्युली काय आहे ना सर, म्हणजे गुज गोष्टी वगैरे असं वेबवर नाही कोणी बघत सर. ते खूप असं हे वाटतं ना. तेरे माँ का दिनू काका मध्ये काय पंच आहे ना सर, तो सॉलिडच आहे सर. सर, इमॅजिन तुमचे वडील असे इंटरनॅशनली फेमस होत आहेत बॉस. आपण त्यांचं अख्खं कारकीर्द 7 एपिसोड मध्ये संपवून टाकणार आहोत. अहो, किमान दाखवतोय असं तरी म्हणाव. संपवतोय काय म्हणताय तुम्ही? व्हॉट एव्हर, म्हणजे तेच करणार आहोत आपण. आणि 700 पानांचं त्यांचं आत्मचरित्र आहे, ते तुम्ही 7 एपिसोड मध्ये दाखवणार? येस. ऍक्च्युली त्याचा काय हिशोब आहे ना, 100 पानांसाठी 25 मिनिटं. 100 पानांसाठी 25 मिनिटं? या. इथं 3 पानांवरती आम्ही अर्धा तास खेळतोय. अहो, 100 पानांसाठी 25 मिनिटं म्हणजे काय फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवणार आहे का? नो, फास्ट फॉरवर्ड वगैरे नाही सर. त्यातला जो ड्रामा आहे ना, तेवढंच फक्त आम्ही आमच्या पद्धतीने दाखवणार आहोत. फक्त ड्रामॅटिक गोष्टी. पहिला सीन वाचू? हा, प्लीज वाचा ना, वाचा. दिनकर जोशी रस्त्यामध्ये एका आडव्या पडलेल्या माणसाच्या छातीवर बसले. आमचे अण्णा एकाच्या छातीवर बसलेत. पहिला सीन. दिनकर जोशींच्या चेहऱ्याला रक्त लागले. ते हातातून चाकू घेतात आणि म्हणतात, पाशा तू असा का वागलास? म्हणून ते गपागप त्याच्यासाठी वार करतात. अहो, काय केलं तुम्ही हे? हा, माझ्या वडिलांच्या आयुष्यामध्ये कधी पाशा नावाचे लोक नव्हते. सर, तुम्ही पुढे वाचा ना. पुढे वाचा. काय? दिनू काका असे झोपेतून खाडकन जागे होतात आणि मग त्यांना कळतं की आपण स्वप्न बघतोय. ड्रीम सिक्वेन्स आहे सर, हे सगळं खोटं आहे. अरे मग खोटं आहे तर मग लिहिलंय कशाला? अहो, तुम्हाला सांगतो, एकदा मी घरामध्ये अभ्यास करत होतो, मराठीचा अभ्यास. ओके. त्याच्यामध्ये एक म्हण आली, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. मी आईला म्हणालो, मग नळीत घालायचं आणि सरळ करायचं. त्याच्यावरती माझे बाबा काय म्हणाले माहितीये? अरे, त्या वाकड्या शेपटीकडे निसर्गाचं सौंदर्य म्हणून बघ ना. आणि एखाद्याच्या व्यंगावरती विनोद करू नयेत. मला माहिती आहे त्यांनी हा कार्यक्रम कसा बघितला असता. हो सर, हीच तर गरज आहे ना. हे दाखवायचंय आपल्याला. म्हणजे लोकांच्या मनात आपल्याला प्रश्न निर्माण करायचा आहे की इतका कूल गाय दिनू काका आणि तो अचानक व्हायलंट का होतोय असा. प्रश्न निर्माण करायचे आपल्याला. अच्छा. ड्रीम सिक्वेन्स संपत आला ना की दिनू काकांच्या चेहऱ्यावर असा घाम दिसेल आपल्याला. ते घाम टिपतील आणि एका वेगळ्याच कॉन्फिडन्स मध्ये बोलायला लागतील. सर, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मी ऐकवते तुम्हाला.
बाप को, दादा को, भाई को, चाल को, सोसायटी को, सबको सुधारेगा रे तेरा दिनू काका. अहो पण माझे बाबा असा एकदम मदत विचित्र आवाजात कसं बोलतील? त्यांचा आवाज अतिशय मृदू होता. अरे सर, किसने देखा है दिनू काका को? किसने सुनी उनकी आवाज? अहो माझ्या आवाजावर एक अंदाज तरी बांधता येईल ना लोकांना. ऍक्च्युली सर काय आहे, जे हिट आहे ना तेच आपल्याला प्रेक्षकांना द्यावं लागतं. सो हे हिट आहे बॉस. बर मग पुढे काय होतं? हा तर सर पुढे एपिसोड संपता संपता दिनू काकांचे आध्यात्मिक गुरु संपत आनंद यांना आपण इंट्रोड्यूस करणार आहोत. काय नाव म्हणाल? संपत आनंद. इथंच माझा आनंद संपत आलेला आहे. अरे संपत आनंद असं त्यांचं नाव आहे. ते माझ्या वडिलांचे आध्यात्मिक गुरु होते. त्यांच्याकडे त्यांनी संस्कृतचे धडे घेतले. ग्रेट ग्रेट. नाही आपण एक छोटासा बदल फक्त केलाय सर. काय? त्यांचं नाव आपण गुगली बाबा असं केलं. काय नाव ठेवले? गुगली बाबा. का? ऍक्च्युली काय आहे ना, त्या गुगली बाबाचा रोल करतायत सचिन गावडे. येस, सचिन गावडे माझ्या वडिलांना संस्कृत शिकवणार आहे. एक्झॅक्टली. अरे संस्कृत हा शब्द त्याच्यासाठी टंग ट्विस्टर आहे. सर सचिन, तू 10 वेळा संस्कृत शब्द नीट म्हणून दाखव. मी पुरुषाचा आवाज स्किट करीन मुदलेला. सर ऍक्च्युली काय आहे ना, ती संस्कृत शिकवताना जी काय मजा येणार आहे ना, ते आपण 2 एपिसोड मध्ये दाखवणार आहोत. फुल 2. सचिन गावडे संस्कृत शिकवते त्याच्यासाठी 2 एपिसोड ऑब्विसली दाखवावेच लागणार. पण मग माझ्या वडिलांनी जे समाजासाठी कार्य केले, त्यांना एवढे मोठे मोठे पुरस्कार मिळालेत, त्याचं काय? ते कुठल्या एपिसोड मध्ये आहेत? अच्छा ते का? आहे ना. त्याच्यावर आपण एक 30 सेकंदाचा मोंटाज करणार आहोत. काय? अहो 30 वर्ष घातली त्या माणसानी, त्याच्यासाठी तुम्ही फक्त 30 सेकंद? काय लाज वाटते का तुम्हाला? ड्रामा नाही आहे बॉस, उसमें ड्रामा लगता है ना, ड्रामा चाहिए. हे बघा, आम्ही याच्यात पुढे अजून काही ऍड केलंय माहितीये का? म्हणजे तुमच्या वडिलांची जी स्कूल फ्रेंड आहे ना, विमला देवी, त्यांच्या बरोबर आम्ही त्यांचं एक्स्ट्रा मराठी अफेअर दाखवणार आहोत. बस आता. काय लेवलला वेब सिरीज करता तुम्ही? सर ऐका तुम्ही. ऐका नाही, मला ऐकायचंच नाहीये ना. अहो विमला देवी त्यांच्या स्नेही होत्या, हितचिंतक होत्या. आय नो, बट त्यांच्यासोबत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची मोठी मोहीम राबवली. हो, त्यांचं ते कार्य दाखवा ना. अहो कारला लिंबू लावून फिरणाऱ्या आपल्या समाजामध्ये त्या गोष्टींची गरज आहे. अहो माझ्या वडिलांनी आदिवासी पाड्यामध्ये केवढं काम करून ठेवलंय. त्यासाठी तिथल्या भाल्यांचे त्यांनी वाढ सहन केलेत. अहो स्त्रीला शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी उपोषण केलंय. अहो माझ्या वडिलांनी इतकं कार्य करून ठेवलंय, त्याच्यावरती 700 एपिसोड जरी केले ना तरी ते कमी पडेल. पण आपल्या सगळ्यांना हे नको असतं. अहो बघणाऱ्यांनी पातळी सोडली म्हणून दाखवणाऱ्यांनी किती सोडायची, याचा कधी विचार करणार आहोत का नाही? आणि काम करा, तो चेक घेऊन जा. माझ्या वडिलांनी मला जगण्यासाठी शिदोरी दिली आहे, माझ्या जगण्याची सोय नाही करून ठेवलेली. हे बघा सर, आपण थोडे चेंजेस करूया. क्या बात है, खूप सुंदर. सरपंच, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? अक्षय आणि रेणुका, तुमचा हा कमबॅक आहे. तुमचा परफॉर्मन्स देऊन तुम्ही सिद्ध केलं. यू डिझर्व टू बी ऑन द स्टेज. आणि तुम्ही हा फिनालेला 4 चांद लगा दिया आपने. वाह, गाइज आर गुड. कीप इट अप. ऑल द बेस्ट अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर द फिनाले. थँक्यू. वा 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 वा. आणि मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निकालाची. आता आपल्याला कळणार आहेत की कोण ठरले आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व 2चे अंतिम विजेते, अर्थात कॉमेडीचे जहागीरदार. मी सरपंचांना विनंती करते की हा निकाल जाहीर करण्यासाठी तुम्ही मंचावर यावं. माझी उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे. तर कोण आहेत? मला एक गोष्ट सांगायची आहे की सुरुवातीला मी म्हटलं होतं की तुम्ही परफॉर्म करताना तुमचं काम एन्जॉय करा, तेव्हा लोक एन्जॉय करतील. आणि अक्षरशः सर्वांनी एन्जॉय केलं. आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय केलंच, पण तुमच्याबरोबर तुमच्या मेंटर्सनी पण एन्जॉय केलं. आय कुड सी दॅट. आणि तुम्ही खरंच ह्या मेंटर्सनी इतकं सुंदर कामगिरी केली, तुमच्याकडून इतकं सुंदर परफॉर्मन्स काढून घेतला. तेव्हा मला असं वाटतंय की 4ही जोड्यांना मी इथे पहिला बोलावतो. प्लीज.
अगर मेरा बस चले तो मैं ये ट्रॉफी सबको दे दूं, लेकिन मैं ऐसा नहीं करूंगा क्योंकि सिर्फ 2 ही ट्रॉफीज है. ही कॉन्टेस्ट आहे आणि कॉन्टेस्टमध्ये देर इज ओनली 1 विनर. ओके, तो आय रिक्वेस्ट you please sit down. So sorry, there'll be always the next time. Chances will be there again. Life goes on. हे 2 माझे फायनलिस्ट आहेत. ओके, ह्या 2 जोड्या, म्हणजे ह्या दोन्ही जोड्यांनी आज आणि कालमध्ये ब्रिलियंट परफॉर्मन्स दिला. माय लिझा मिनेली and my Goldie Hawn. I tell you. And the winner is Prithvik and Sheetal. हास्य बुद्रुकची सुपरफास्ट जोडी पृथ्वीक आणि शीतल ठरलेले आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व 2चे विजेते. महाराष्ट्राची हास्य जत्रा